वाव शनाया, तू तर आज एकदम ब्राईट सारखी दिसतेयस. आज अवी हवा होता इथे, तर मला या अटायर मध्ये बघून लगेच लग्नाला हो म्हटलं असतं त्याने. बघू झालं. खूप गोड दिसतेस आई. परफेक्ट. थांब जरा ना, साडी फोल्ड झाली आहे. आहेच का अजून? आई अगं पेशन्स ठेव ना. चल ना पिहू. बघू. झालं. तू खूप सुंदर दिसतेस. जगातली द बेस्ट आई दिसतेस. मस्त. मी जाते. थांब 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 थांब. ए पिहू, आता काय मला खरंच उशीर होतोय बाळा. काय करतेस? जगातल्या सगळ्यात सुंदर आईला कोणाचीच नजर नको लागायला. खूप गोड दिसतेस तू आई. बेस्ट दिसतेस. थांब तुझा फोटो काढते. खास प्रथमशी भांडून त्याचा फोन घेतलाय मी. पिहू, आता फोटो कशाला ग? मी तुला एक चांगली आयडिया देऊ का? बाबा आले ना संध्याकाळी की आमच्या जोडीने फोटो काढ. हा, आई तेव्हा काढूच का आपण? आता तुझा काढू ना. इकडे कशाला? इथे लाईट छान आहे. पिहू, हे बघ, मी तुझे बाबांबरोबर फोटो काढणारच आहे, पण तुझं स्वतःचं वेगळं अस्तित्व असायला हवं ना. सतत काय बाबा आले की जेवायला बसते, बाबा आले की फोटो काढेन. तुझं स्वतःचं वेगळं लाईफ हवं ना. हो. आजीबाई आहेत का तुम्ही? थांब, तुझं लग्नच होऊ दे, मग बघते मी एकटी किती फोटो काढते आणि नवऱ्यासोबत जोडीने किती फोटो काढतेस ते. आई तुझं झालं का? माझ्या लग्नाची गाडी पुढे जायच्या आधी तुझे सोलो फोटो काढून घेऊया आपण. काय स्टॅच्यू सारखी का उभी आहेस? हा तसा घे आणि आता छान अशी मान टिल्ट कर तुझी. एवढी नाही, थोडीशी. आई अशीच. हा. चल लवकर लवकर. परफेक्ट. ए आता वेगळी पोच दे. एक काम कर, पदर हातात घे. ए, आई काय ग, साडीची ऍडव्हर्टाईज करतोय का आपण? काय पिहू, कठीण आहे तुझं खरंच. बघ असा हातात धर. बघ असा. चल आता, लाजवतेस तू मला. परफेक्ट. बेस्ट. ए आई आता माझी सिग्नेचर पोज ही वाली. ए नाही नाही नाही, ए मी आई प्लीज प्लीज. अशी. इकडे नाही ना. हा, इकडे इकडे. हा. चल चल लवकर लवकर. आई प्लीज ग. नीट. ओके. हा, नीट नीट. मस्त आलाय. सुंदर आले फोटो. बेस्ट. चल जाऊ आता. ए आई ए नाही, आता गप्प बसा. मला काम आहेत ग. मला पूजेची तयारी करायची आहे, थाळी तयार करायची आहे पूजेची. सीमा वहिनीची थाळी पण मीच तयार करणार. त्यात माझ्या मैत्रिणी थांबल्यात माझ्या. ए आई तू हो बाजूला. थांब ना. चुप. आजी तेच आई प्लीज असं नको ना करूस. आपले फोटो राहिलेत अजून. चुप ग. आई आई चुप. माझं ऐक ना. आई प्लीज. अगं आई. आई आज तू किती सुंदर दिसतीयस. थँक्यू राजा. आज काही स्पेशल आहे का? सांगा पिऊताई, दादांना सांगा तुमच्या. अरे वेड्या, वटपौर्णिमा आहे ना आज. आई नाही का दरवर्षी पूजा करते? तेच ना, ते झाडाला गोल गोल फेऱ्या मारायच्या असतात. ए एक मिनिट. कुठल्या झाडाला गोल गोल फेऱ्या मारायच्या असतात सांग बरं. ते पिंपळाच्या. कसं होणार आहे मुलाचं? अरे पिंपळाच्या झाडाच्या अवतीभोवती कसं फिरणार? वटवृक्ष असतं ना ते. वडाचं झाड, अशा लांब लांब पारंब्या असतात. आई खरं सांगू का, तू जे काही बोलते ते काहीच कळत नाहीये. काय ग आजकालची मुलं, त्याला वडाचं झाड माहिती नाही. आई हो, कसं माहिती असणार? वडाचं झाड आता पाहायला मिळतं कुठे? बघितलंयस का तू वडाचं झाड? घ्या, इथून आहे सुरुवात. पण आई त्याच झाडाला का राऊंड मारायचं असतं? दुसरं झाड चालत नाही? आई आता हेही सांगायला. तुला सत्यवान सावित्रीची गोष्ट माहितीये का बाळा? अर्थात त्याला माहित नसणार. अरे मारतोस काय बहिणीला? मी सांगते तुला गोष्ट. वन्स अपॉन अ टाइम, म्हणजे खूप वर्षांपूर्वी सत्यवान सावित्री नावाचं दाम्पत्य होतं. तर काही कारणामुळे सत्यवानाला त्याचे प्राण गमवावे लागले. तर सावित्रीनं हार नाही मानली. तिनं यमराजाकडे जाऊन सत्यवानाचे प्राण परत मिळवले. कळलं? खरंच आई? हो, म्हणून तर या झाडाला इतकं महत्व आहे, ह्याची पूजा केली जाते. आणि हा सगळा इन्सिडेंट कुठे घडला माहितीये? वडाच्या झाडाच्या खाली.
म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत वडाच्या झाडाला खूप महत्व आहे आणि त्याची पूजा केली जाते. आई, मी असं वाचलं होतं की ह्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. हो, अगदी खरंय. आणि म्हणून तर या झाडाला पवित्र मानलं जातं ना बाळा. झाडात हे सगळे कसे असतील? सांगते. हे बघ, वडाचं झाड कसं असतं, त्याचा शेप असा असतो, असं. हा, आणि या पारंब्या असतात, ह्या हे पण रूट्सच असतात. हा, पण मुळाशी म्हणजे रूट्स पाशी ना असं म्हणतात की ब्रह्मदेव राहतात. खोडात म्हणजे ट्रंक मध्ये, मिडल मध्ये तिकडे विष्णूंचा वास असतो आणि पानांमध्ये, लीव्स मध्ये शंकर राहतात. कसलं इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आहे की नाही? म्हणून तर या झाडाची पूजा केली जाते. आपल्याकडे ना पूर्वीपासून असं बिलीफ आहे, असा विश्वास आहे की सुवासिनींनी म्हणजे लग्न झालेल्या स्त्रियांनी जर या झाडाची पूजा केली, उपवास ठेवला, तर त्यांच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभतं. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांची हेल्थ चांगली राहते. कळलं? आपलं इंडियन ट्रेडिशन किती मस्त आहे ना, म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे हे. पण हे सगळं खरं आहे का? ती सावित्रीची स्टोरी अँड ऑल? हे बघ राजा, तर कसं आहे ना, श्रद्धा ठेवली तर सगळं खरं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन इमोशन्स, विश्वास हे जास्त महत्वाचं. म्हणजे आता मी आपल्या बाबांसाठी का पूजा करते? कारण त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांची हेल्थ चांगली राहावी, त्यांचं सगळं चांगलं व्हावं. कळलं? इतकं सोपं आहे ते. पाणी. गॉर्जियस, खूप सुंदर दिसतेस तू. म्हणजे आपल्या लग्नातही एवढी सुंदर दिसली नव्हतीस. म्हणजे वाईट दिसत होते मी? नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे आज जितकी सुंदर दिसतेस तितकी नाही. असं वाटतं ना बेबी. अगं नाही, असं वाटतं तुला पुन्हा प्रपोज करावा. विल यू मॅरी मी? आता हो म्हणणार नाहीस का? अरे किती वेळा हो म्हणू मी? ऑलरेडी 7 जन्मांसाठी हो म्हटलंय तुला. आणि हे वटपौर्णिमा उपास त्याचसाठी तर करतेय. पण झेपणार आहे का तुला? नाही, कारण मला झेपलं नाही हे. भूक लागली तर खाऊन घे.